जकातीच्या हद्दपारीसाठी व्यापाऱ्यांची 30 जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक. अखेर ठाणे परिवहनच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही 6वा वेतन आयोग लागू आणि ठाणे आरटीओचे संकेतस्थळ सुरू. नागरिकांना मिळणार घर बसल्या ऑनलाईन मदत. घरात बँकेची ब्रांच. अगं चला, मुहूर्त जवळ आला. वी आर रेडी. काहीतरीच काय घरात ब्रांच. कमाल आहे. आता TJS बीटलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता. कारण आता आपले TJSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा. अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन. नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. वारंवार मागणी केल्यानंतरही महापालिका हद्दीतील जकात वसुली बंद होत नसल्यानं अखेर या जकातीच्या हद्दपारीसाठी राज्यातील महापालिका क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक आणि वाहतूक संघटनांनी 30 जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि अन्य संघटनांच्या वतीनं सोमवारी पत्रकार परिषदेत किसाचे अध्यक्ष मधु खांबेटे यांनी माहिती दिली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वॅट लागू केल्यानंतर सर्व महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील जकात वसुली रद्द करण्याचे आश्वासन सरकारने दिले होतं. परंतु आपल्याच आश्वासनाला सरकारने हरताळ घातला असून आजही सर्व प्रमुख महापालिकांमध्ये जकात वसुली सुरू आहे. ही जकात रद्द करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलनं झाली. मात्र त्यातून न्याय मिळत नसल्यानं हे आक्रमक आंदोलन उभारावे लागत असल्याचे किसाच्या वतीने सांगण्यात आले. जकात आणि स्थानिक संस्था कर हे राज्यातील उद्योजक मारक असून तो तातडीने रद्द करावा अशी मागणी यावेळी विविध संघटनांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अखेर ठाणे परिवहनच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही आता जून 2011 पासून 6वा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. ठाणे परिवहन सेवेत आता महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. परिवहन सेवेतील 41 सर्व सहवर्गातील कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ लागू होणार आहे. यामध्ये परिवहन व्यवस्थापक ते सफाई कामगार आदी सर्व सहवर्गांचा यात समावेश आहे. सुरुवातीला 6वा वेतन आयोग लागू करून थकबाकी संदर्भातील निर्णय घेण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल असंही महापौरांनी यावेळी स्पष्ट केलंय. या बैठकीला उपमहापौर मनोज लासे, सभागृह नेते पांडुरंग पाटील, विरोधी पक्षनेते राजीव मुल्ला, पालिका आयुक्त RA राजीव, भाजप गटनेते संजय वाघोले, राष्ट्रवादीचे गटनेते अशोक राऊळ, परिवहन व्यवस्थापक श्रीकांत सरमुकदम, कार्यकारी अभियंता भारत दिवापूरकर आदी उपस्थित होते. मोटार वाहन कायदा काय आहे? विविध परवाने काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? परवाने कोणत्या अधिकाऱ्याकडे काढतात? शुल्क किती असते? वाहन नोंदणी कशी करावी? वाहनांच्या विविध तपासण्या कोणत्या आणि त्या कशा होतात? अशी आजवर किचकट आणि डोकेदुखी वाटणारी माहिती राज्यातील नागरिकांना आता घर बसल्या ऑनलाईन मिळणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे नवे निर्णय संकेतस्थळावरती तात्काळ अपलोड केले जाणार असल्यानं वाहन चालकांना अपडेट राहणे शक्य होणार असून त्यांचे दलालांवर अवलंबून राहणे कमी होण्यास मदत होईल. दलालांना जादा पैसे देऊन काम होत असल्यानं नागरिकही आरटीओची कार्यपद्धती जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दलालही वाटेल तेवढे पैसे उकळतात. मात्र आता या खात्याच्या कार्यपद्धतीची माहिती घरबसल्या इंटरनेटवरील संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळू शकते. या सुविधेमुळे आवश्यक ते बदल त्वरित करणे आता सहज शक्य आहे. त्यामुळे लोकांना महत्वाच्या निर्णयाची माहिती मिळणे सोपे झाल्याचे परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनी सांगितले. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात ठाणे शहरातील 12 पोलीस ठाणे बनले भंगाराचे गोडाऊन. ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 108 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा आणि येऊरच्या खदानीमध्ये आढळला 25 वर्षाचा तरुणाचा मृतदेह. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. ठाणे शहरातील 12 पोलीस ठाण्यांचा भंगार गाड्यांनी व्यापले असून त्यांना जणू गोडाऊनचे स्वरूप आलंय. या गाड्यांमुळे पोलीस तसेच नागरिकांना अक्षरशः वाट काढत जावे लागतंय. 10 ते 15 वर्षापासून गंजलेल्या अवस्थेत गाड्या पडून असून यातील काही गाड्या चोरीच्या तसेच जप्त केलेल्या आहेत. त्याचा फैसला न लागल्यामुळे पोलिसांनाही त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. ठाणे शहरात गेल्या काही दिवसापासून 2 व्हीलर तसेच 4 व्हीलर गाड्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांना अटक केल्यानंतर जप्त केलेल्या गाड्या पोलीस ठाण्याच्या आवारातच ठेवाव्या लागतात.
जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या गाड्या तशाच पडून असतात. पावसाळ्यात या गाड्या गंजतात, पण त्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत कोणतेही निर्देश आणि नियमावली नाही. त्यामुळे या भंगार गाड्यांचे उदय दिवसेंदिवस जड झाले असून आणखी काही वर्षानंतर या गाड्यांच्या गर्दीत पोलीस ठाणे दिसेनासे होईल अशी शंका ठाणेकरांना पडली आहे. अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये 108 ग्रामपंचायतीवरती शिवसेना भाजप भीमशक्ती युतीचा भगवा फडकलाय. त्यामुळे ठाणे ग्रामीण जिल्ह्यात शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आलं असून एकच जल्लोष करण्यात येतोय. शहापूर, भिवंडी, मोखाडा, पालघर, डहाणू, वाडा या तालुक्यामधील काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातील ग्रामपंचायती शिवशक्ती भीमशक्ती युतीने खेचून घेतल्या आहेत. शहापूर तालुक्यातील 60 पैकी 42 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाय. शहापूर, आसनगाव, कसारा या महत्वाच्या ग्रामपंचायतीवरती शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. गेली 5 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या शहापूर ग्रामपंचायतीमधून राष्ट्रवादीची सत्ता शिवसेनेने उघडून लावली आहे. तर आसनगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसे राष्ट्रवादी युतीला अवघ्या 3 जागा पदरात पडल्या असून शिवसेनेने 17 पैकी 14 जागांवरती दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी शहापुरात विजयाचा एकच जल्लोष केला. हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रेम आणि लक्ष कायम या जिल्ह्यावरती आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम शिवसेना नेहमीच करीत असून त्यांच्या विचारामुळे जिल्ह्यात शिवसेना भाजप आरपीआय महायुतीला निर्विवाद वर्चस्व मिळाले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेचा झंझावात निर्माण झाला असून शिवसैनिकांच्या परिश्रमाचे हे फळ आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. येऊरच्या जंगलात सोमवारी 25 वर्षाचा तरुणाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. खदानीमध्ये हा मृतदेह तरंगताना येथील स्थानिक नागरिकांना आढळून आला. वर्तकनगर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनाकरता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला असून या तरुणाने आत्महत्या केली की त्याचा खून करण्यात आला हे शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल. सदर मृतदेह रुपादेवी पाडा येथे राहणाऱ्या चंद्रशेखर ठक्कर या विवाहित तरुणाचा असून तो बिगारी काम करतो. दारूचे व्यसन असलेला चंद्रशेखर येऊरमध्ये कशा करता आला होता याचा पोलीस तपास करत आहेत. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात मुंबई ठाण्यातील 20,04,837 गॅस धारकांना बसणार गॅस दरवाढीचा फटका. गैरवृत्त करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर चालकांविरोधात कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी आबासाहेब जराडांचे आदेश. आणि डायघर येथे 26 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि केंद्र सरकारने रॉकेलच्या कोट्यात केलेली कपात यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली असतानाच आता गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारने तब्बल 50 रुपयांनी वाढ केल्यानं सर्वसामान्यांना कसरत करावी लागणार आहे. मुंबई ठाण्यातील एकूण 20,04,837 गॅस धारकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. त्या सिंगल सिलेंडर धारक कुटुंबाची संख्या 15,49,074 आणि डबल सिलेंडर धारकांची संख्या 4,55,763 आहे. मुंबई ठाण्यात 39,16,599 शिधापत्रक धारकांपैकी 36,67,192 शिधापत्रक धारकांना रॉकेलचा 100% फायदा मिळत नाही. त्यात राज्यातील 31,000 किलो लिटर रॉकेलची कपात करण्यात आली आहे. शिवाय मिळणाऱ्या रॉकेलमध्ये काळाबाजार केला जातोय.
त्यामुळे गॅस भरवणार नाही म्हणून रॉकेलवर तरी चूल पेटवता येईल हा पर्यायही आता महाग झाला आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारण पूर्व आणि गणनेनंतर लिंग चाचणी प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून कामात दिरंगाई करणारे अधिकारी तसेच गैरकृत्य करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर चालकांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी आबासाहेब जराड यांनी दिले आहेत. जिल्ह्यात 20 जून पासून सोनोग्राफी सेंटर तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली असून पहिले 4 दिवसात 144 सेंटरची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 17 सेंटरमध्ये त्रुटी आढळून आल्यानं त्या सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील गर्भपात केंद्रातील तपासणी करण्यात येत असून महसूल विभाग आणि पोलीस दलाच्या सहभागातूनच आरोग्य यंत्रणा ही मोहीम राबवत असल्याचे जराड यांनी सांगितले आहे. डायगर येथे 26 वर्षीय तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या केल्याचे उघडीस आले आहे. शीड रोड येथील दहिसर मोरी येथे श्रीकृष्ण हॉटेल असून ते कृष्णा गौडा या तरुणाने कॉन्टॅक्ट पद्धतीने चालवायला घेतले. शनिवारी दुपारी या हॉटेल जवळच कृष्णाचा मृतदेह आढळला. हल्लेखोरांनी गळ्यावरती वार करून त्याची हत्या केल्याचे उघडीस आले. मात्र हत्या होऊन 2 दिवस लोटल्यानंतरही हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश येत असल्यानं परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही खुजे अधिक तपास करत आहेत. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क करा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वाघ स्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.